संतजनांनो, कोण दिवस येईल कैसा, नाही या देहाचा भरोसा. की बघा, प्रत्येकाला भीती असते ती मृत्यूची, की काळ कधी आणि कशी झडप घालील आणि आपले अस्तित्व संपुष्टात येईल. प्रत्येकाला वाटते की सर्व संपत्ती गेली तरी चालेल, परंतु जीव वाचला पाहिजे. म्हणजे मरणाची भीती तर सर्वांनाच आहे, परंतु मृत्यूला घाबरणाऱ्यांनी म्हणजेच आम्ही सर्वांनीच कधी विचार केला आहे का की मृत्यू नसता तर संसाराची काय अवस्था झाली असती. रोज नव्या सकाळी फुलणारे फूल सुकले नसते तर बागेचे काय हाल झाले असते. स्टेशनवर रोज यात्री एकत्र येतात, ते तेथून गेले नसते तर विचार करा पाय ठेवायला जागा उरली असती का. म्हणून एका तत्वज्ञानाने म्हटले आहे की मृत्यू हे भय आणि आतंक नाही तर सौंदर्य आणि समरसतेचे अंतिम कारण आहे. तसेच वर्ल्ड इज स्टेज, लाईफ इज ड्रामा, मॅन इज ऍक्टर अँड गॉड इज डिरेक्टर. म्हणजे जग हे एक रंगमंच आहे, जीवन हे एक नाटक आहे. मानव या नाटकातील कलाकार आहे आणि या सर्व नाटकाचा सूत्रधार परमेश्वर आहे. नाटक संपले की पडदा पडतो. प्रत्येक प्राणी हा परमेश्वराच्या हातातील कठपुतळी आहे. तू हे नचावन हार, मैं हूं कठपुतली, नाच रुक जाए डोर जब टूटी. अर्थात जग सोडलेल्या आपल्यांसाठी शोक व्यक्त करतो, परंतु रामदास स्वामी म्हणतात, मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तूही पुढे जात आहे. की तू शोक करत आहेस, परंतु तुलाही अकस्मात मृत्यूला कवटाळावेच लागेल. एका गीतकाराने हृदयस्पर्शी वर्णन केलेलं आहे, देह पिंजऱ्यात जोवर, आत्मरूपी रघुतोवर, तुझी मौज किती तुला सांगू, मी जाता पिंजरा होई माती मोलतो. हे शरीर सुटल्यानंतर कित्येक जण शोक व्यक्त करतात, परंतु जळावे एकट्यालाच लागते. आपला साथी फक्त परमेश्वर आहे. कोण पराया कोण हे अपना, जीवन है एक सुंदर सपना, सपनों की सुंदरता में क्यों हम मिट जाए रे, हीरे जैसा जीवन व्यर्थ ही जाए रे, व्यर्थ ही जाए रे. एक एक श्वास मोलाचा आहे संतजनांनो, हा कधी थांबेल याचा भरवसा नाही. म्हणून आज समयाचे सद्गुरू माता सुदीक्षा सविंद्र हरदेवजी महाराज या श्वासांचं सार्थक करण्याची प्रेरणा देतात. जसं म्हटलं आहे की जन्म तेरा अनमोल रे, माटी में ना घोल रे. हे जीवन परमेश्वराची अनमोल देणगी आहे, परंतु हे जीवन रात्रंदिवस संसाराचं ओझ उराशी बाळगून माणूस मोठी मोठी स्वप्ने पाहतो आणि निराशमय जीवन जगतो. या निराशमय जीवनात प्रकाशाचं साम्राज्य पाहायचं असेल तर असं म्हणावं लागेल की अज्ञानाचा तिमिर संपला, अजून कसा तू शांत झोपला. की या जीवनात उगवत्या सूर्याच्या किरणांनी जर सुखाला कवटाळू पाहत असशील तर ज्ञानाचा सूर्य उगवला आहे. सद्गुरु माता सविंद्र हरदेवजी महाराज सर्वांचं जीवन प्रकाशमय करत आहेत, म्हणजे दिव्य ज्ञान देत आहेत आणि त्याचबरोबर सर्वांना मानवतेची शिकवण देऊन प्रेमाचा, नम्रतेचा आणि सहनशीलतेचा धडा शिकवत आहेत. आत्म्याला परमात्म्याची ओळख करून देऊन जन्म मरणाच्या फेऱ्यातून सोडवत आहेत. कारण परमात्म्याची ओळख झाली नाही तर पुनरुपी पाय धरी सद्गुरूचे पाय. म्हणून जर काळाच्या तडाख्यातून वाचायचं असेल तर मनुष्य मात्रानं सद्गुरूला शरण जाऊन ईश्वराची प्राप्ती करून घेतली पाहिजे. कारण परमेश्वरानं मानवाला सर्वश्रेष्ठ बुद्धीची देणगी दिलेली आहे. त्या बुद्धीचा उपयोग करून असार संसाराची आसक्ती सोडून साररूपी परमेश्वराचा आधार घेणं गरजेचं आहे. कारण संसार रूपी जाते, लोभ ईश्वर रूपी चक्कीचे पाटे, मानव रूपी दाणे, सद्गुरु रूपी खिळा, अशा या जात्यात पश्चाताप रूपी पीठ निघते. परंतु जो दाना सद्गुरु रूपी खिळी जवळ अडकतो तोच तरतो. कारण संत तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे की बीज भाजोनी केली लाही, आत जन्म मरण नाही. सद्गुरु परमात्म्याचं ज्ञान देऊन मानवाचा उद्धार करतातच, त्याचबरोबर जगून कसं मरायचं आणि मरून कसं जगायचं हे तत्व समजावतात. परमेश्वरानं मानवाला सुंदर देहाची देणगी दिलेली आहे. सुंदर दोन अनमोल मोती म्हणजेच डोळे, सर्वश्रेष्ठ बुद्धी, सर्व अवयव जसे हात, पाय, कान, नाक, डोळे दिले. परंतु यांचा दुरुपयोग करून या बुद्धीने दुसऱ्याच्या भल्याची कधीच कामना केली नाही. म्हणून दुसऱ्याचं वाईट करता करता माणूस स्वतःच्या भोवऱ्यात अडकतो.
मानवाच्या याच बुद्धीच्या जोरावर विज्ञान पुढे गेले. गेल्या वर्षी विमानाद्वारे कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयत्नही केला, परंतु या कुशाग्र बुद्धीने विचारच केला नाही की ही एक परमेश्वराचीच लीला आहे. कारण कितीही विज्ञान पुढे गेले तरी परमेश्वराच्या शक्तीपुढे सर्वच फेल आहे. म्हणून अजूनही वेळ गेलेली नाही. संत तुकाराम महाराज म्हणतात, आता तरी होय जागा, नाही तर पुढे आहे दगा. ही बुद्धी संसारात न रमवता भक्तीमध्ये स्थिर करा. परंतु हेही या बुद्धीला हवे तेवढे रुचत नाही. मानव ही बुद्धी घेऊन जगात प्रवेश करतो, डोळे झाकून आणि निरोपही घेतो, परंतु पूर्ण आयुष्यात षड विकाराला स्थान देतो. आणि जेव्हा डोळे झाकतो तेव्हाच ते बरोबर नेतो. जसं म्हटलं आहे की कल रात देखा एक तमाशा, कुएं में लगी आग, किचड़ पाणी जल गया, मछली रह गई साफ. ही शरीररूपी विहिरीला मृत्यूनंतर अग्नी देतात. काम, क्रोध, लोहरूपी चिखल, मोह, मत्स्यरूपी अहंकार रूपी पाणी जळून गेले आणि मासा म्हणजेच आत्मा आहे तसाच राहिला आणि जीव 84 योनीमध्ये अडकून दुःख भोगू लागला. म्हणूनच म्हटलं आहे, येथेची माज ओळखावे, येथेची आपणा उद्धरावे, येथेची जोडावे नरक यातनेसी. एके ठिकाणी म्हटले सुद्धा, फूल चुनने आया था बागे हयात में, लेकिन संसार रूपी कांटों में उलझ कर रह गया. सर्व संत महात्मे संदेश देतात, जागे करतात, परंतु मानव अजूनही झोपेतच आहे. बाबाजींनी एके ठिकाणी म्हटलं आहे की जो सोवत है वो खोवत है, जो जागत है वो पावत है. घरामध्ये मोठी मुले आहेत, कॉलेजमध्ये जायचे, दुकानात जायचे आहे, परंतु झोपून राहिले आहेत. मोठी माणसे उठवतात परंतु झोपलेलेच आहेत, नुकसान करून घेत आहेत, कारण जागरूक नाही. तद्वतच संत महापुरुषही मानव मात्राला सदैव जागवण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु झोपेचं सोंग घेऊन जाणून बुजून त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे. निरंकारी माताजी म्हणतात, मानव जन्म मिळाला आहे तर हरिप्राप्ती करून घे आणि आत्म्याचं भटकणं थांबव. मग त्यासाठी वस्तू कही ढूंढत कही, किस विद आए हाथ, कहे कबीर तब पावे जब भेदी लीजिए साथ. की सद्गुरु मिळाल्यानंतर ज्ञान अंजन गुरु दिया, अज्ञान अंधेर विनाश. गुरुने ज्ञान दृष्टी दिल्यानंतर इहलोक आणि परलोक दोन्ही सुखी होतात. म्हणून ही संधी हातून जाता कामा नये, नाहीतर अब पछताए क्या होत जब चिडिया चुग गई खेत. म्हणूनच अजून ही वेळ गेलेली नाही, परंतु एक एक श्वासाने आयुष्याची गणती कमी होत आहे. हा श्वास थांबल्यानंतर काहीच हाती येणार नाही. उदाहरणार्थ, एक बकरी आणि तिचं पिल्लू म्हणजेच करडू रानात चरत असताना त्यांना तहान लागली म्हणून पाण्याच्या शोधात होते. थोडं चालल्यानंतर जवळच झऱ्याचं पाणी वाहत असल्याचा आवाज आला आणि शेळी तिथे गेली. करडू बरोबरच होते, परंतु लांबच उभे राहिले. शेळी पाणी प्यायली आणि करड्याला म्हणजेच पिल्ल्याला म्हणाले, लांब का उभी आहे, पाणी पिऊन घे. तेव्हा पिल्लू म्हणाले, ही खळखळ झुळझुळ बंद होऊ दे, मग मी पाणी पिईन. त्यावेळेस शेळी म्हणाली, अगं वेडे, ही खळखळ झुळझुळ नसेल तर जरा राहीलच कुठून. ज्या वेळेस ती खळखळ झुळझुळ बंद होईल तेव्हा सर्व संपलेलं असेल, झऱ्याचं अस्तित्वच संपुष्टात आलेलं असेल. सांगायचं तात्पर्य हेच की श्वास जेव्हा बंद झालेला असेल त्यावेळेस सर्वच संपलेलं असतं. शरीररूपी झऱ्याची श्वासरूपी झुळझुळ बंद पडल्यानंतर झऱ्याचं अस्तित्वच संपुष्टात आलेलं असेल. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात, आता तरी पुढे हाच उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. जागा हो आणि पूर्ण सद्गुरूला शरण जाऊन परमेश्वराची प्राप्ती करून भक्ती कर. कारण श्वासाचा भरोसा नाही. क्या भरोसा है जिंदगानी का, आदमी तो बुदबुदा है पाणी का. जोपर्यंत याची जाणीव होत नाही तोपर्यंत सफलता नाही. परमेश्वर काही दूर नाही. संत कबीरजी एका ठिकाणी म्हणतात, ना मैं मंदिर ना मैं मस्जिद, ना मैं काबा कैलाश में, ना मैं जप में ना मैं तप में, ना मैं व्रत उपास में, ना तो कौन क्रिया कर्म में, ना मैं योग बैराग में, ना मैं खाल में ना मैं पूछ में, ना मैं हड्डी मांस में. खोजी है तो तुरंत मिले है, पल भर की तलाश में, कहे कबीर सुन भाई साधु, हर सांसों की सांस में. परमेश्वर ज्याप्रमाणे अंतरात असून अंग संग व्यापलेला आहे, ज्याप्रमाणे जल में मीन प्यासी मोहे, सुन सुन आवे हासी. आत्मज्ञान बिन नर भटकत है, कोई मथुरा कोई काशी.
मासळीच्या अवतीभोवती पाणी असते, परंतु ती तहानलेली असते, कारण अज्ञान तसेच परमात्मा अंग संग असूनही त्याला मथुरा काशीला पाहण्यास जातात, परंतु परमेश्वर भेटत नाही. जसं एक उदाहरण आहे, दोन मित्र तीर्थयात्रेला जातात. सर्व लागणारे सामान पैसे बरोबर घेतात. एक दोन मित्र सोन्याचा मोहरा बरोबर घेतो. चालता चालता संध्याकाळ होते. ते एका मंदिरात थांबतात. संध्याकाळी जेवणानंतर दोघेही झोपतात. एकाला झोप लागते, परंतु दुसऱ्याला झोपच लागत नाही. त्याचं लक्ष मोहरा हस्तगत करण्याकडेच होतं. सकाळी मित्र लवकर उठतो व अंघोळीला जातो. दुसरा मित्र झोपेचं सोंग घेतो व तो तिथून गेल्यानंतर मोहरा शोधतो. त्याचे सगळे सामान अंथरून बघतो, परंतु मोहरा सापडतच नाही. नाराज होतो आणि विचार करत बसतो की मोहरा कुठे ठेवल्या असतील. तेवढ्यात मित्र आंघोळ करून येतो आणि मित्र उदास बसलेला पाहून विचारतो की असा का बसलास, काय विचार करतोयस? तेव्हा दुसरा बोलतो, अरे त्या मोहरा कुठे ठेवल्या आहेत? दिसल्या नाहीत. मला वाटलं हरवल्या आहेत की काय, म्हणून विचार करतोय. त्यावेळेस पटकन मित्र म्हणाला, अरे त्या मोहरा ना, त्या काय तुझ्या उशाखालीच ठेवल्या आहेत. सांगायचं तात्पर्य, तुझे आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी. म्हणून सद्गुरूकडून हे ज्ञान घेऊन जन्मा मरणाच्या फेऱ्यातून सुटका करून घ्या. क्षणोक्षणी मृत्यूला आठवा, म्हणजेच परमेश्वराची आठवण होईल. एका लेखकानं लिहिलं आहे की स्मशान गावाबाहेर असण्यापेक्षा गावाच्या मध्यावर असायला हवे होते. म्हणजेच येता जाता माणसाला ती जळती प्रेते पाहून आपल्या मृत्यूची आठवण झाली असती आणि मग आपोआपच देवाची पण आठवण झाली असती आणि स्मरण घडले असते. कारण आयुष्य एक शेती आहे, आयुष्य एक रस्ता आहे, आयुष्य एक बगीचा आहे, आयुष्य बेरीज आहे, आयुष्य वजाबाकी आहे. याचं गणित कोणीही कितीही प्रयत्न केले तरी सद्गुरू शिवाय कोणीही सोडवू शकत नाही. म्हणूनच हे गणित सोडवायचं झालं तर खऱ्या अर्थानं भक्ती करून भवसागर पार करा. संसार रूपी सागरात सत्संग रूपी नौका व सद्गुरू नावाडी आहे. त्यात बसून सद्गुरूच्या चरणावर समर्पित होऊन इहलोक सुखी आणि परलोक साध्य सुखी करा. वेळ कुणासाठी थांबत नाही, कुणीही कुणाबरोबर काहीही नेत नाही. आपण आपलं आहे ते तर माझं माझं म्हणतो, परंतु तेवढ्यानेही समाधान होत नाही. मग माझं तेही माझं आणि तुझं तेही माझं ही प्रवृत्ती ठेवतो आणि दुःखाला आणखीच जवळ घेतो, परंतु शेवटी बरोबर काहीही नाही. सज धज के जिस दिन मौत की शहजादी आएगी, ना सोना काम आएगा ना चांदी काम आएगी. वेळ गेल्यावर पश्चातापाशिवाय काहीच हाती येणार नाही. म्हणून वेळीच सद्गुरूकडून प्राप्ती करून घेऊन जीवनाचं उद्दिष्ट साध्य करून घ्यावं, म्हणजे पश्चाताप रूपी पाळी येणारच नाही. कारण कोण दिवस येईल कैसा, नाही या देहाचा भरवसा, नाही या देहाचा भरवसा. संत जनांनो, धन्य निरंकारजी.